हे मित्रांनो, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि आज थोडं झालंय लेट, तर मग लेट झालंय, मला जाऊ दे, मला उद्या लेटच. आता थोडा चहा घेतला, मला चहा पिऊन निघू आपण आता कॉलेजला. लेट तर झाले, आता काही करू शकत ना आपण. त्याची अशी लई झोप लागली. पहिल्यांदा 5 वाजल्यापासून उठलो होतो, नंतर 6 वाजता उठलो, नंतर झोप लागली. उठायची टायमाला झोप लागली. सगळ्यासोबतच होतं असं. आता दूध पिऊन निघू. तर आखिरकार माझं कसं बसत हा कोण नाही आसपास, आपण सगळं. हे तुला जाते घ्यायचं तर आखिरकार माझं आवरून झालं. म्हणलं लेट तो उठला होता, मग लेट झाले, म्हणलं सोडून घ्या, निघूया आता कॉलेजला. थोडासा स्नॅप टाकून, स्नॅप सगळेच टाकते, पण मी घरून टाकतो, थोडं मजा येईल. सगळ्याला वाटेल घरीच आहे. 8 वाजलेत ना, त्याच्यावर काय टायमिंग आहे एरोप्लेन बघायची बी दिसत काय तुम्हाला? हे तू गेली नाही शाळेत का? 10 वाजता ना, हीच 10 वाजता शाळा आहे. तर निघूया आपण. तर अखेरकार कॉलेजला आलो. नवनीत PMT आला, थोडं लेट झालं ट्रॅफिक मध्ये म्हणा. त्यानं मंगळसूत्र घातलेलं आहे कॉलेजचं. मग आपल्या कॉलेजचं मंगळसूत्रच आहे की. बघणारा कोणी नाही या, त्याच्यासाठी घालायची गरज नाही असं वाटतंय मला. आमचा भुते बाबा इथं बसलेला नाही आहे, जर ती म्हणतो मंगळसूत्र घाला. 2 दिवस झाला अपसेट दिसतोय मला तो. त्याने जेवायला दिलं नाही का कोण जेवायला दिलं नाही ते माहिती नाही. हे यार 5 मिनिटं राहील, कशाला जाता बरोबर द्या. मग आता लेट झालं तर 5 मिनिटं राहिली होते, म्हणलं काय लिहायचंय. अखेरकार आला वर्गात मॅडम गेल्याच्या नंतर. म्हणलं 5 मिनिटं राहिलेत, काय लिहायचंय. कोणाचं काढला? सर यायचे राहिलेत अजून. सरांचं किती लागतोय? अय कॉलेज युनिफॉर्म. कॉलेजचा युनिफॉर्म घेऊन आलो म्हणाला. लेक्चर संपलेच आता अखेरकार. तर आता डेची बात चालू आहे, कोण काय घालणार. मॅडम इतकं तेच बोलत होत्या. स्कूलवाले आले आता, लेकराला आले किती गर्दा करायला लागली. तर ते आज आपलं कार्यक्रम चालू आहे, तर मी घेऊन नाही म्हणलं. मला काल कर्म नाही गेलं. अकाउंटिंगचे सर शिकवायला ते, त्याच्या नको म्हणलं. मग आम्ही असे एक चक्कर मारायला आलता वर, कोण कोण आहे बघायला. तर शिवायचे पोरं बी नाहीत, पोरच नाही, 2च आहेत आमच्या वर्गातले. आमचं काल लय बोर झालं होतं. त्या अकाउंटिंगचं नकोच वाटतंय. जो सर बदलत नाही तो शिकणार नाही. बघू, आपली तर मजा आहे, कधी या कधी जाऊ शकता. बघा मदत चालू आहे, कोणीच नाही मदत. 2च पोर आहेत सर वर्गात. सध्या 2च पोर आहेत, बाकीचे सर्व पोरी आहेत. म्हणूनच गेलो नव्हतं. माझं कारण हेच होतं न जायचं. जरा बाहेर बसला आम्ही. बाकीचे तर सर्व घरी गेले, तर आम्ही बी जाऊ. ते जे आहे त्यांचं राहू द्या नको. कारण ते सर अकाउंटिंगचं शिकवायला लागलेत. आपल्याला अकाउंटिंग नको बी, काहीच नको. ते कोर्स तिकडच, नंतर काही दुसरं शिकू लागले अकाउंटिंग सोडून मग जाऊ. शाळा तर सुटलेलीच आहे इकडची. कॉलेज कसं दिसतं आमचं, कधी कधी भंगारा शाळा सुटल्याने वाटते, कधी कधी वाटते चांगलं बी आहे. आता घरी आला मी. बघू आता जेवायला काय केले घरचे ना. म्हणजे आई सध्या तर दादा बी कामाला, पशी पाहिजे पप्पाची बी. पप्पाचं नसतं सगळं काय मला घरी. आता मला दम लागायला लागलाय. जेवण नसलं म्हणजे सकाळी फक्त चहा दूध काय जे असतं ते केलं. त्याच्यानंतर आता तर आज काहीतरी स्पेशल आहे, म्हणजे आईचा आज उपास आहे आणि भात होता आपला फोडणी मारलेला जिरा राईस. तर त्याच्या संग आता मस्तपैकी मी खाणार आहे, मजा येणार आहे खायला. भात नाही आवडत, पण आता नाही काय शेवभाजी शेव आहे म्हणून खालो. आईचा उपास आहे म्हणून मग ते थोडंफार हे थोडंफार एवढ्यानं पोट भरायचं आज.
चपाती भाजी दररोजच खातो मी, पण शेव खायला आज मस्त मजा येणार आहे. पांढरा भात नाही, जिरा राईस भात. दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर मी थोडा आराम घेतला. आई जसं म्हणले की झोप आता जरा कम की फोन लोक जास्त आमच्या घरी असलं की असंच असते, फोन बघायचं नाही रे, फोन 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 फोन. तर आता जायचं गाडी धुवा म्हणालो मी, त्याच्या पहिले खाली जाऊ आपण डेलीकडे. आता गाडी धुवा का नाही धुवा ते समजा काय झाले मला. उद्यापासून चालू होणार आहे टेस्ट, तर उद्यापासून मजा येणार आहे. व्हिडिओ लाईक केला नसला लाईक करून घ्या. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. धुवायला आता थोडी धुवून घेतो म्हणलं. माझ्या खोकल्यावर ओळखायला लागले आता ही लेकर, अवघड आहे माझं. तर चायचा आता सध्या भाजी कापायची चालू आहे. 4 दिवसाखालची भाजी म्हणजे गावाकडून आणलेली, ती फ्रीज मध्ये ठेवली आहे म्हणून अजून बी चांगलीच आहे. मग गावाकडून आणलेलीच आहे मला तू आहे नाही होय का? बरोबर. तर ताईकून मी डायरेक्ट घरी आलो. घरी आली की पाणी भरायचं लागलं माझ्या. पाणी नव्हतं टाकी तर ते भरून घेतलं. थोडीशी काही ना आता स्वयंपाक केलाय. जेवून घेऊ आता आपण, म्हणजे मी तुम्ही बी जेवून घ्या. सकाळचं दुपारचं काय जे टाइम असतो तुमचा ते. चपात्या झाल्या आईच्या, भाजी बी झाली लगभग. तर जेवायला झालं म्हणजे सगळे रेडी. तर आजची हे आहे भाजी, चपाती, लिंबू खा टाकून खायला मस्त मजा येईल. तर जेवण करून झालं. शेपूची नाही, मेथीची भाजी होती. मेथीची होती, शेपूची होती. मेथीची ना, शेपूची. हा, शेपूची भाजी. मला मेथीची पुलाव कळत नाही कोणची भाजी आहे बघायचं म्हणलं तर ती म्हणजे तेवढं भूक नव्हती मला. मधात काहीतरी खाल्लं, चिवडा वगैरे तेवढा खाला होता, त्याच्यावर भूक नव्हती लागली. खालं आई संग कसं बस एक 3 चपाती. उद्यापासून डे चालू होणार आहे कॉलेजचे, तर ते बघायला म्हणजे व्हायला मजा येणार भरपूर. तर ते व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. जय हिंद. बघितल्याबद्दल व्लॉग इथपासून धन्यवाद.